गोलंदाज सांगली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आमच्याच भागातील विजय पावले. सांगली एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी नेतृत्व केलं ते मुंबई माजी मुंबई ISPL या संघाचं माजी मुंबई या संघाचं नेतृत्व केलं. आयकॉन म्हणून कर्णधार म्हणून ज्यांनी या संघाला विजेतेपद दिलं ते विजय पावले. त्याचबरोबर जयसिंगपूरचे संदीप मकवाना. सुशील बुर्ले आणि तनिष बॉलर नेम विकी पुजारी. फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा कोल्हापूरचा स्टार. हा सामना मात्र नक्कीच रंगतदार ठरणार. पहिला चेंडू विकी पुजारी याचा सामना करेल सुशील बोरले. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय 2 धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आजच्या दिवसातील युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक 45,500 पर्यंत नक्कीच एक मोठी स्पर्धा. ज्यांना ज्यांना या ग्राउंडवरती येऊन पाहता येत नाही ते घरात बसून सुद्धा. पुढचा चेंडू रिवर्स फटका पुन्हा जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि तोही 2 धावेसाठी. अतिशय मोठे प्रयत्न दोघांकडूनही होत आहेत. विकी पुजारी वर्सेस सुशील बुर्ले दोघेही एक मातब्बार खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. विकी पुजारी सामना करेल सुशील. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र फिरकीची जादू नक्कीच वापरतोय तो विकी पुजारी, कोल्हापूरचा हा स्टार. सुरेख असा चेंडू, फिरकी गोलंदाज काहीसा समजला नाही सुशील याला. पुन्हा एकदा पुन्हा फिरकीची जादू दाखवतोय तो विकी पुजारी आणि फसतोय, जाळ्यामध्ये अडकतोय. नक्कीच थांबवतोय सुशीलला. सुशील देखील हा एक मोठा खेळाडू, एक मोठे फटके मारण्यात शातीर असलेला हा सुशील बुर्ले. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने 1 बॉन्स 2 बॉल्स आणि क्षेत्ररक्षक तैनात. मयूर कुंभार एक चप्पळ असा क्षेत्ररक्षक, एक ऑलराऊंडर खेळाडू मयूर कुंभार. साताऱ्याचा कोडोलीतला हा खेळाडू नक्कीच एक सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय. स्ट्राइक वरती होतोय आता मात्र तनिष. अरे वा, तनिषने पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि तितका सुरेख झेल घेतोय शिए भुयाचा अवधूत, शरीरयष्टी मोठे असणारा अवधूत पाटील. करतोय हलगीवाल्यांना डायरेक्ट बक्षीस. एक सुरेख अशी गोलंदाजी, तितका सुरेख फटका होता मात्र थोडासा फटक्यामध्ये कमतरता असल्यामुळे नक्कीच फायदा घेतोय. आणि शिए भुयाचा हा धडधाकट असा खेळाडू आमच्या भागातील. आता मात्र तनिषची जागा घेण्यास येतोय सुशांत कोवाडकर, एक ऑलराऊंडर खेळाडू.
आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावर ते सांगली एक्सप्रेस महाराष्ट्रातील सर्वात नामांकित असा हा गोलंदाज विजय पावले, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये खेड्यापाड्यातून जाऊन एक मोठं नाव कमवलं. तो विजय पावले सामना करेल सुशील. दोघेही अतिशय मातब्बर असे खेळाडू. रिवर्स पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तितकेच तेच तर्रार गोलंदाज. एक धाव. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 5 धावा आणि 1 बाद. काहीशी मंद अशी सुरुवात म्हणावी लागेल मराठा स्पोर्ट्स हिंदलगा या संघाची. विजय पावले सामना करेल सुशील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडस गती परिवर्तन आणि नक्कीच निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी. विजय पावले यांचा पुढचा चेंडू. सामना करेल सुशील. सुशील मात्र वारंवार प्रयत्न करत आहे विजय पावले यांच्यावरती हल्ला चढवण्याचा. मात्र विजय पावले महाराष्ट्र क्रिकेटचा आणि आता मात्र सुशीलने साबित करून दाखवलंय. सुशीलने सांगितलं की मी ही हलका नाही. अतिशय दाखवून दिलंय की मी सुद्धा ग्रामीणच आहे. पण एक ग्रामीण दुसऱ्या ग्रामीणवरती मात्र एक मोठ्या गोलंदाजावरती एका नवनिर्मात फलंदाजाने नक्कीच एक मोठं आक्रमण चढवत मोठा फटका सजवतोय सुशील बुर्ले. दोघांमध्ये नक्कीच चांगली जुगलबंदी पाहायला मिळणार. पहिले 2 चेंडू निर्धाव, तर तिसऱ्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवतोय सुशील. आता मात्र पाहूया जुगलबंदीचा हा खेळ. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गती परिवर्तन आणि नक्कीच स्लोअर वन वाईट. पंचांचा वाईट स्वरूपात अतिरिक्त धाव. आजच्या दिवसातील हा पहिला सेमीफायनलचा सामना. पहिल्या सिंपल सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये एक मातब्बर असे खेळाडू महाराष्ट्रात गाजवणार. आणि पुन्हा एक सुशीलने चढवलेला मोठा फटका आणि एक सुरेख झेल. मयूर कुंभार ब्रँडेड सातारा कोडोलीचा हा खेळाडू. थँक्यू डीजे. आणि मयूर कुंभारच्या झेलसाठी विजय कुंभार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि आतापर्यंतच्या या टुर्नामेंटमध्ये सर्वात उत्कृष्ट असा झेल नक्कीच याला दाद देत संघाचे ओनर विजय कुंभार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, 200 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी मयूर कुंभारसाठी. सूरज वाईंगडे आणि बॉस यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पारितोषिक मयूरसाठी. नक्कीच एका चांगल्या झेलला चांगली दाद मिळत आहे या ठिकाणी. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की अशा सर्व खेळाडूंना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. खूपच अवघड असा झेल होता. सुशील याची जागा घेण्यासाठी येतो केदार. सुशीलच्या स्वरूपात एक मोठा धक्का नक्कीच बसतोय. मराठा स्पोर्ट्सला मात्र सुशीलच्या स्वरूपात मोठा धक्का. आता मात्र येतोय केदार. केदारने पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करायचं ठरवलेलं, मात्र तितकीच सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक सुरेख आणि अप्रतिम सुंदर अशी शैलीदार गोलंदाजी विजय पावले. नावाप्रमाणेच ब्रँडेड महाराष्ट्रातील सर्वात सुपरस्टार असा हा गोलंदाज, ज्याने ISPL मध्ये आपल्या संघाचं माझी मुंबई या संघाला
विजय ते पद दिलं तो विजय पावले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 13. येत आहेत ते जावेद संधी इचलकरंजी किंग. कोल्हापूर जिल्ह्यातीलच हा खेळाडू. जावेद संधी सामना करेल सुशांत, एक हार्ड हिटर, मराठा ग्रामीण हिंगलगा या संघाचा ऑलराऊंडर सुशांत. जावेद संधी वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक. जावेद संधी इचलकरंजी चा हा खेळाडू, हा देखील एक मोठा मातब्बर खेळाडू, ऑलराऊंडर. सामना करेल सुशांत. पाहूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय हवेत. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहेत. पाहूया आणि सुशांत याची खेळी मात्र पहिल्या चेंडूवरती एका चेंडूवरती संपत होतो. जावेद संधी नावाप्रमाणेच झाला तो सुशांत कोवाडकर आणि त्याची जागा करण्यासाठी पुन्हा एकदा येतोय सुशांत. पाहूया हा शांत राहतोय की आक्रमण घडवतोय आणि नक्कीच एक सुरेख असा झेल घेतोय तो. अर्जित सोसे आणि सुशांत. पहिला सुशांत शांत होता, दुसऱ्या सुशांतने आणि काय झेल, काय झेल, सुरेख झेल, सुरेख झेल. आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज झेलबाद करतोय तो जावेद संधी. नक्कीच हॅट्रिकचा चान्स असेल आणि दोन्ही एक सुरेख झेल होते. पहिला झेल घेतला तो अर्जित सोसे आमच्याच भागातील माले या गावचा, तर दुसरा झेल घेतोय तो जयसिंगपूरचा सुपरस्टार संदीप मकवाना, कोल्हापूरचा एक स्टार असा ऑलराऊंडर संदीप मकवाना याने एक सुरेख असा झेल घेतला. नक्कीच हॅट्रिकचा चान्स असेल. त्याची जागा सुशांत, 2 सुशांत गेल्यानंतर तिसरा येतोय प्रसाद. पाहूया आता प्रसाद कोणाला प्रसाद देतोय. दोन्ही सुशांतना शांत करतोय तो संदीप मकवाना. आता मात्र येतोय प्रसाद. काय प्रसाद देतोय पाहूया संदीप मकवाना याला. सॉरी जावेद संधी.
हॅट्रिकचा चान्स नक्कीच. आणि या स्पर्धेमधील पहिलीच हॅट्रिक कृपया डीजे डीजे थँक्यू डीजे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, सामन्याला वेळ होतोय, आपण वारंवार आत जाऊ नका, कृपया आपल्याला विनंती असेल. थँक्यू डीजे. या सामन्यातील पहिलेच विकेट हॅट्रिक नामांकित करतोय तो जावेद संधी इचलकरंजीचा हा सुपरस्टार जावेद संधी. आता मात्र काहीशी अवस्था बिघडते ती ग्रामीण स्पोर्ट्स बॅट्समन नेम अजय. आता मात्र दोन सुशांत झाल्यानंतर दोन सुशांत एक प्रशांत त्याच्यानंतर येतोय अजय. आता पाहूया काय विजय मिळवतोय का जावेद संधी याच्यावरती. आणि पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा स्लोअर वन आणि हलक्या हाताने खेळून काढतोय, सावध अशी खेळी करतोय तो अजय. केदार मात्र पहिल्या पासून अजूनपर्यंत आपल्या संघासाठी धडपडताना दिसतोय. पाहूया केदार आपल्या संघाला काय एक मोठी धावसंख्या एक मोठा फटका नक्कीच अपेक्षा असेल त्याच्या संघाकडून केदारकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय, चेंडू जातोय तितकं सुरेख क्षेत्ररक्षण थोडीशी मिस पडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अवधूत पाटील यांचे मात्र आक्रमक असे भूमिका. अवधूत पाटील आमच्याच भागातील सीए भोये गावचा कोल्हापूरचा हा देखील हा एक मोठा खेळाडू. जावेदचा पुढचा चेंडू सुरेख स्क्वेअरकट पद्धतीचा फटका आणि चेंडू जातोय सरळ 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. प्रशांत याची मात्र सावध अशी सुरुवात. नक्कीच आपल्या संघाची भूमिका पाहता त्यानं एक सावध अशी सुरुवात. षटकाची समाप्ती 5 बाद 17 अशी धावसंख्या. आणि पुन्हा एकदा येतोय सांगली एक्सप्रेस विजय पावले. काहीशी मंद अशी सुरुवात मराठा ग्रामीण स्पोर्ट्स हिंगलगा या संघाकडून, तर काहीशी आक्रमक अशी सुरुवात विके स्पोर्ट्स बॉस 11. नक्कीच एक मोठे खेळाडू या संघामध्ये. आतापर्यंत काहीशी मंद अशी सुरुवात प्रेक्षकांना नक्कीच निराशाजनक ही सुरुवात म्हणावी लागेल. मराठा स्पोर्ट्स हिंगलगा तेज तर्रार तेज तेज स्पीड. काय चेंडू सुरेख चेंडू काहीसा समजलेला नाही. केदार याला जातोय सरळ नितीन माटुंगे. हा देखील कोल्हापूरचा ब्रँड नितीन माटुंगे ISPL खेळणारा हा खेळाडू. पुन्हा सुरेख चेंडू हलक्या हाताने काहीच गती परिवर्तन जातोय अर्जित याच्या हातामध्ये. एका धावेवरती समाधान मानतोय केदार. पुन्हा स्ट्राईक वरती येतोय अजय. सावध अशी खेळी करतोय अजय आपल्या संघासाठी. संघाची अवस्था पाहून नक्कीच तो आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय अजय आणि केदार. काहीशी मंद गतीने चाललेली धावसंख्या. विजय पावले सामना करेल अजय. आता मात्र अजयने उचललाय चेंडू जातोय सरळ संदीप मकवान. यात मात्र काही चुकी होणार नाही.
6वा फलंदाज बाद होतोय. काहीशी दुर्गती या संघाची नक्कीच. मंद अशी सुरुवात, दुर्गती. बॅट्समन नेम संकेत आपल्या संघासाठी नक्कीच एक चांगले संकेत देण्यासाठी येतोय तो संकेत. आपल्या संघाला सावरण्यासाठी येतोय संकेत. मात्र तितकेच मातब्बर असे गोलंदाज समोर असतील विजय पावले. संकेत सामना करेल. विजय पावले सांगली एक्सप्रेस महाराष्ट्रातला नामांकित असा गोलंदाज. आणि संकेतने बॉल चेंडू येण्याच्या आधीच बॅट फिरवून काहीच गती परिवर्तन म्हणावं लागेल. स्लोअरवर चेंडू होता, काहीसा समजलं नाही संकेत याला. नक्कीच त्याला संकेत मिळालेत की विजय पावले पुढचा चेंडू काय फेकी करतायत. आता मात्र तेज तर्रार असा स्पीडचा वेग 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 लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पायावरती धडकतोय चेंडू, सरळ जातोय लेग बायच्या स्वरूपात एक धावेसाठी. काय सुरेख गोलंदाजी. पुन्हा लेग बायच्या स्वरूपात, पुन्हा पायावरती चेंडू आपटतोय. सुरेख गोलंदाजी, तेज तर्रार अशी गोलंदाजी. विजय पावले ब्रँडेड बाय मांगले सांगली एक्सप्रेस. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 20 आणि 6 फलंदाज बाद होत आहेत. नक्कीच पूर्णच. आणि आता येतोय आमच्याच याच क्रीडांगणावरती सराव करणारा हा गोलंदाज, आमच्याच गावचा शेजारचा हा आंबपचा हा कोल्हापूरचा. जसं विजय पावलेला ओळखलं जातंय की सांगली एक्सप्रेस, तसाच हा कोल्हापूर एक्सप्रेस घडणारा आशुतोष आंबपकर. आशुतोष आंबपकर सामना करेल. पहिला चेंडू तेज तर्रार फुलटॉस होता आणि पहिल्याच चेंडूवरती आशुतोष आंबपकर अतिशय तेज तर्राचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बाद करतोय तो संकेत. याला संकेताची जागा घेण्यासाठी येतोय तो उमेश. संकेतची जागा घेण्यासाठी येतोय उमेश. काहीशी दुरावस्था संघाची सामन्यासाठी येतोय उमेश. आणि पुन्हा एकदा तेज गती, अतिशय तेज तर्रार असा हा चेंडू काहीसा समजलाय. मी सांगितलं की जसं विजय पावले यांना सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, तसंच कोल्हापूरचा हा कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आशुतोष आंबपकर. थोडस गती परिवर्तन, नक्कीच एक चपळ अशी गोलंदाजी करतोय आशुतोष. पुन्हा चेंडू जातोय निर्धाव, सुरेख गोलंदाजी करतोय आशुतोष आंबपकर. पुढचा चेंडू. आता मात्र नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. थोडासा उंचावरती फेकलेला हा चेंडू, नक्कीच नो बॉल. पंच प्रशांत पाटील यांच्याकडून इशारा येतोय नो बॉलचा. स्ट्राईक वरती येतोय केदार.
आणि स्लोअर वन चेंडू जातोय डॉट. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. परत एकदा प्री हिट. पुन्हा एकदा आशुतोष थोडासा दिशाहीन होताना दिसतोय आणि नो बॉल मध्ये पुढचाही चेंडू फ्री हिटचा असेल त्याचा कितपत फायदा उठवतोय केदार. पुन्हा एकदा नो बॉल. सलग 3 नो बॉलची हॅट्रिक करतोय आशुतोष. थोडासा गतीमध्ये फेकण्याचा चेंडू होता. सलग 3 चेंडू नो बॉल. नेट जवळ प्रॅक्टिस करत असणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण 24 नेट जवळ बसणारे आणि खेळणारे खेळाडू यांना विनंती आहे की आपण चौकारच्या बाहेर बसायचं आहे. त्याचबरोबर समोरच्या डिजिटल जबर बसलेले सर्व प्रेक्षक त्यांना विनंती आहे की आपण तिथून साईटला बसायचं आहे. किपरच्या पाठीमागे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे. आशुतोष आंबपकरला याला थांबवून नक्कीच हा फोर करण्यासाठी येतोय तो मयूर कुंभार, साताऱ्याचा सुपरस्टार. पहिल्या चेंडूवरती तो देखील थोडासा दिशाहीन दिसतोय, मात्र तोही एक अजूनपर्यंत फ्री हिट असेल. मयूर कुंभार हा देखील एक सातारा कोडोलीचा हा खेळाडू ऑलराऊंडर. थोडस गती परिवर्तन नक्कीच. चेंडू आता मात्र सुरेख असा फेकतोय. मयूर कुंभार सामना करेल. आता स्ट्राईक वरती येतोय केदार. पहिल्या चेंडू पासून खेळत असलेला हा केदार अजूनपर्यंत आपले पाय रोवून आहे, आपल्या संघासाठी सावरण्याचा प्रयत्न करतोय. केदार याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये थोडस परिवर्तन आहे. नक्कीच स्लोअर वन चेंडू जातोय नितीन माटोंगे यांच्या हातामध्ये. डॉट स्वरूपात निर्धाव असा सुरेख गोलंदाजी करतोय मयूर कुंभार. आजच्या दिवसातील या टुर्नामेंट मधला सर्वात उत्कृष्ट असा झेल घेणारा मयूर कुंभार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सुरेख 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 चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय मयूर कुंभार. षटकाची समाप्ती. 5 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 28 अशी.
सामना असेल याच्यानंतरचा. हमराज मृत्युंजय यांना पुन्हा एकदा कॉल आहे. आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. डीजे 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 बंद करायचा. डीजे थोडा वेळ 2 मिनिटं विद्यार्थी जाऊ देत. डीजे बंद करा. महेश मृत्युंजय टॉस साठी यायचं आहे. हमराज सहा. ओके. सुशील बुर्ले स्ट्राईक वरती आहेत. अवधूत पाटील एक हार्ड हिटर. पहिल्या चेंडूवरती अवधूत पाटील याने उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे पाहूया. आणि हा झेल मात्र सुटतोय. आता झेल सुटतोय का मॅच सुटतोय? नक्कीच अवधूत पाटील याचा झेल सुटतोय. सुशील बुर्ले याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक चढवत अमोल निळोगडे याने षटकार खेचला होता. तर दुसऱ्याच बॉलवरती प्रत्युत्तर देताना सुशील बुर्ले याने अवधूत अमोल निळोगडे याला नक्कीच झेल बाद केला. तर मात्र येतोय मयूर कारंडे. काय गोलंदाजी करतोय सुशील बुर्ले. सुरेख अशी गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन करतोय. वेगवेगळे चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय सुशील बुर्ले. एक झेल सुटतोय तो अवधूत पाटील याचा. तो मात्र नक्कीच आता महागात पडतोय का पाहूया मराठा संघाला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. एका धावेवरती समाधान मानतोय तो मयूर कारंडे. एक षटकाची समाप्ती होते. षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9 अशी धावसंख्या.
जयेश आणि थोड्या सुशांत सुशांत याच्यावरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवतोय मयूर कारंडे ब्रँडेड चेंडू जातोय सीमारेषा पार करून छेदत नक्कीच एक मोठा फटका 6 धावेसाठी. मयूर कारंडे हल्ला चढवतोय सुशांत याच्यावरती पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र सुशांत कमबॅक करतोय चेंडू जातोय निर्धाव सरळ नितीन सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती थोडेस परिवर्तन करताना स्ट्राईक वरती येतोय. याच क्रीडांगणावरती सराव करणारा अवधूत पाटील या क्रीडांगणाचा संपूर्ण अंदाज असणारा हा अवधूत पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा एक मोठा ब्रँडेड खेळाडू सामना करतोय सुशांत याचा तोही तेच तर्रार पुन्हा फुलटा चेंडू अवधूत पाटीलने मात्र दाखवून दिलंय की आता मात्र मी थांबत नाही. नक्कीच एक मोठा फटका अवधूत पाटील याच्या बॅट मधून. चला हमराज मृत्युंजय पुढील सामन्याचा नाणेफेकी करण्यासाठी आपला कर्णधार अवधूत पाटीलने पुन्हा आक्रमण जयेश जयेश आता मात्र गतीमध्ये परिवर्तन स्लोअर वनचा चेंडू काहीसा समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव कमबॅक करतोय सुशांत. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 22 जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 7 धावा फक्त आणि फक्त 7 धावा. जयेश समालोचक जयेश हमराज मृत्युंजय कर्णधार आणि विराज स्पोर्ट दावा बाजार या संघाचा करणार दोघांनीही नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. सुरेख गोलंदाजी सुशील बुर्ले आता मात्र ब्लॉकहोल चेंडू होता त्याला फुलटॉस करून घेतला आणि समोरच्या दिशेने 6 धावा. थँक्यू डीजे. आजच्या ह्या अंतिम सामन्याअखेर आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत 53,000 व्ह्यूवर्स या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळायला लागलेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज आहे सुशील तर फलंदाज आहे मयूर कारंडे. वासुरेख गोलंदाजी तेज तर्रार गोलंदाजी सुशील याची. अरे वा काय सुरेख झेल. टीम झेल
मला वाटतं हा बॅट्समन देखील फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता आणि यष्टीरक्षक सुद्धा झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये नव्हता. आता मात्र हा धोनी स्टाईलने चौकार आणि हा सामना जिंकतोय विकेट. फायनलचा क्वालिफायर संघ विके स्पोर्ट्स